हॅलो फ्रेंड्स, मी आहे श्रद्धा आणि आपल्या रेसिपी चॅनलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत पावभाजीची रेसिपी. तर त्याच्यासाठी ना मी ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहे. पाहू शकताय तुम्ही गाजर, बटाटा, फ्लावर, मटार, टोमॅटो. तर ह्या सगळ्या भाज्या ना मी व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत, पाहू शकताय तुम्ही. आणि टोमॅटो ना पावभाजी करायला खूप छान लालसर बघून घ्यायचे, त्याच्याने खूप छान कलर येतो. आता ह्या टोमॅटोला ना मी अशा उभ्या चिरा देऊन घेतलेल्या आहे, पाहू शकताय. जास्त डीपमध्ये चिरा नाही द्यायचे आहेत आपल्याला, वरचेवरच चिरा द्यायच्या आहेत आणि अशा उभ्या देऊन घ्यायच्या आहेत, कारण तो टोमॅटो ना आतपर्यंत चांगला शिजला जातो आणि त्याची चवही छान लागते, मीठ वगैरे आतमध्ये मुरलं तर. आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व टोमॅटोंना चिरा मारून घेतलेल्या आहेत. याच्यामध्येच ना मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, कारण भाजी शिजवताना मीठ टाकलं ना तर त्याची टेस्ट छान येते, आळणी लागत नाही भाजी. आणि त्याच्यातच ना मी हा पावभाजीचा जो मसाला आहे ना तो अर्धा पॅकेट टाकणार आहे आणि अर्धा पॅकेट ना मी फोडणीसाठी ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे ना भाज्या शिजवताना मीठ आणि पावभाजी मसाला टाकला ना तर पावभाजीची टेस्ट खूप छान येते. तर आता ह्या भाज्या ना मी शिजवायला ठेवलेल्या आहेत, पाहू शकताय तुम्ही. आणि आता ह्या भाज्या आपल्या शिजून झालेल्या आहेत आणि चीर दिल्यामुळे ना टोमॅटोचं साल बघा किती पटकन निघालेलं आहे ते. तर अशा प्रकारे ना भाज्या शिजून झाल्याच्या नंतर आता आपण फोडणी बघणार आहोत. तर फोडणीसाठी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय मी कुठेही बटरचा वापर केलेला नाही आहे. मी इथे 4 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यातच मी ना जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे चांगले आपले तडतडले की त्याच्यामध्ये आपण आलं लसूण जे किसून घेतलेलं आहे बारीक किसणीवरती ते टाकून घ्यायचं आहे आणि तेही व्यवस्थित लालसर होऊन द्यायचं आहे. आणि इथे ना मी 2 ते 3 चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त तिखट करू शकता. आणि मसाला आणि आलं लसूण आपलं करपू नये म्हणून त्याच्यात थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. आणि आता मी एक छोट्या आकाराचं बीट घेतलं होतं, ते व्यवस्थित बारीक किसणीवरती किसून घेतलेलं आहे आणि तेही मी फोडणीत टाकलेलं आहे, कारण बीटामुळे ना खूप छान कलर येतो भाजीला. आणि आता मी इथे ना 2 ते 3 कांदे घेतले होते, ते व्यवस्थित बारीक चिरून घेतलेले होते. आता ते व्यवस्थित परतून घेऊया आपण. आता कांदा आपला व्यवस्थित परतून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये शिमला मिर्च टाकायची आहे. शिमला मिर्च मी भाज्या शिजवताना टाकलेली नव्हती, पाहिलं असेल तुम्ही. फोडणीमध्ये टाकली की तिची चव खूप छान येते. आणि जर भाज्या शिजवताना शिजवली की ती जास्त शिजली जाते, त्याच्यामुळे शिमला मिर्च मी फोडणीतच टाकलेली आहे. कुकरमध्ये भाज्या न शिजवता जर तुम्ही अशा प्रकारे शिजवलात ना तर खूप छान भाजीची टेस्ट येते. कुकरमध्ये शिट्ट्यांमध्ये ना भाज्यांची सगळी चव निघून जाते. आता मी टोमॅटोची प्युरीही टाकलेली आहे आणि टोमॅटोची प्युरी टाकल्याच्या नंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला ना हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कुकरमध्ये व्हायला पटकन होतं, पण असंही पटकन होतं. जर तुम्ही करून बघितलं ना एकदा तर खूप छान टेस्टमध्ये फरक तुम्हाला जाणवेल. तर आता ह्या ज्या भाज्या मी शिजवून स्मॅश करून घेतल्या होत्या त्या सगळ्या आपल्याला व्यवस्थित फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आता जो पावभाजीचा मसाला आपला अर्धा पॅकेट होतं ते मी पुन्हा भाजीमध्ये टाकलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. आणि तुम्ही पाहू शकताय भाजी किती छान दिसते ते, आणि किती छान कलरही आलेला आहे भाजीला तो. आणि खायलाही तेवढीच टेस्टी आणि चवदार आहे. तर अशा प्रकारे आपल्या भाजीला ना उकळी फुटलेली आहे. तर गॅस बंद करूया आपण. आणि तुम्ही पाहू शकताय आपली भाजी इथे रेडी झालेली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा.